हळदीच्या ह्या 3 ते 4 प्रमुख अवस्था असतात ज्यामध्ये आपण त्याचे नियोजनाच्या व्यवस्थितपणे काळजी घेतली पाहिजे. त्यामध्ये जे सुरुवातीचं जे असते की जे हळदीचं जे वय असते ते 0 ते 45 दिवसापर्यंत म्हणजे लागवडीपासून तो पहिला जो 1.5 महिन्याचा कालावधी आहे या कालावधीमध्ये हळदीची जी आहे ही उगवणीची अवस्था असते आणि या उगवणीच्या अवस्थेमध्ये काय होतं की हळदीची जी आहे ती पूर्णपणे उगवण होते म्हणजे 100% आणि या कालावधीमध्ये आपल्याला जे तापमान आहे हे 35 ते 40 अंश सेंटीग्रेड हे तापमान असलं पाहिजे. त्यानंतर हळदीची दुसरी अवस्था आहे जी 46 ते 150 दिवसापर्यंतची आहे. तर या अवस्थेमध्ये जे आपण कंद फुटीनंतरची जी अवस्था आहे ती म्हणजे शाखीय वाढ अवस्था. ही जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये त्या झाडांच्या पानांची जी संख्या आहे ती निश्चित होते आणि जेवढे जास्त आणि जेवढे निरोगी पानं आपल्या झाडावर राहतील तेवढेच आपल्या जी समोरचे जे हळदीचं जे काही आपलं उत्पादन आहे या पानांच्या संख्येवर ठरतं. त्यामुळे हा कालावधी खूप जास्त महत्त्वाचा आहे हळद पिकासाठी आणि या कालावधीमध्ये आपण जे काही नियोजन करू ते नियोजन आपल्याला पुढच्या उत्पादनामध्ये फायद्याचं पडणार आहे. तर या कालावधीमध्ये जे आहे आपल्याला जे तापमान आहे हे 25 ते 35 अंश डिग्री सेंटीग्रेड पाहिजे. त्यानंतर जी हळद पिकाची तिसरी जी अवस्था आहे 150 ते 210 दिवसापर्यंतची आहे. तर या अवस्थेमध्ये जे काही आपलं हळदीचे जे काही कंद फुटीची जी आपण अवस्था म्हणतो ही अवस्था आहे. या अवस्थेमध्ये जे काही आपल्या हळदीचे कंद जे फुटणार आहे हे निश्चित होणार आहे. त्यामुळे या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर काळजी घेणे आवश्यक आहे आणि पालाशुद्ध खतांचा वापर करणे सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. आणि या कालावधीमध्ये जे आपल्याला 20 ते 25 डिग्री सेंटीग्रेड तापमान असणे खूप आवश्यक आहे आणि हा जो कालावधी आपला हा नोव्हेंबर ते जानेवारीच्या मधातला हा कालावधी आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा जो कालावधी हा 210 ते 270 दिवसापर्यंत आहे. या कालावधीमध्ये आपल्या हळदीचे जे आहे पूर्ण जे लाईफ सायकल आहे पूर्ण कंप्लीट होणार आहे आणि याच कालावधीमध्ये आपल्या हळकुंडाची जाडी किती असणार आहे किंवा आपल्या हळकुंडाचं वजन किती असणार आहे हे ठरणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला खतांचं नियोजन करणं खूप आवश्यक आहे. आता या त्या सर्व मी तुम्हाला कालावधी जे काही वयोमानानुसार जे काही कालावधी सांगितल्या या कालावधीमध्ये कसे कसे नियोजन करायचे याबद्दल माहिती जी आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार.